अमरावती लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया गेल्या 26 एप्रिलला पूर्ण झाली असून आता याच निवडणुकीच्या निकाल लागण्याकरिता सर्व नागरिक प्रतीक्षेत आहेत। अशात आता येणाऱ्या 4 जूनला लोकशाही भवन येथे सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। याबाबत मतमोजणीकरिता सर्व जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी तयारीची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केली। अमरावती लोकसभा निवडणूक मतदान गेल्या 26 एप्रिलला अमरावती जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर शांततेत पार पडली। आता याच निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे। संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेत सर्व मतपेटी विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत। आता मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। 6 विधानसभा मतदारसंघामधून ग्राउंड फ्लॅटला मतमोजणी होणार आहे। लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम आहे। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी मतदारसंघामध्ये 18 टेबल राहणार आहेत, तर पोस्टल बॅलेट पेपर मतमोजणीसाठी 6 टेबल लावण्यात आले आहेत। 1,500 ते 2,000 कर्मचारी निवडणूक अधिकारी कर्मचारी सज्ज राहणार आहेत। 4 जून रोजी सकाळी 8 वाजता उमेदवार आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे। पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचे काउंटिंग होणार आहे। नंतर ईव्हीएम मशीनचा काउंटिंग सुरू होणार असून 18 ते 20 राऊंडमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे। मेळघाटात जास्त मतदान केंद्र असल्यामुळे 20 राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल। 20 राऊंड मतमोजणी झाल्यानंतर आणि टपाल मतमोजणी एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली। आपल्याकडं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झालं। मतदानानंतर झालेल्या मतपेट्या सगळ्या लोकशाही भवन म्हणून जे आपण स्ट्रॉंग रूम केलेलं आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत। त्याची मतमोजणी आपल्याकडं आता 4 जून रोजी होणार आहे। मतमोजणीसाठी जवळपास सगळी पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे। आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड फ्लोअरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम आहेत। तर 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबल ईव्हीएम काउंटिंगसाठी आपण लावलेले आहेत। असे प्रत्येक उमेदवाराला ईव्हीएमसाठी प्रत्येकी एका टेबलला एक याप्रमाणे 108 उमेदवार त्यांना नेमता येतील। त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी आपण 6 टेबल लावलेले आहेत आणि ETPBS काउंटिंगसाठी 1 टेबल, असे पोस्टलचे 6 आणि ETPBS एक असे 7 एजंट असतील आणि ईव्हीएम काउंटिंगचे 108, असे प्रत्येक उमेदवाराला 115 काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील। जे आपले कर्मचारी आहेत मतमोजणी करणारे ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला 1 असेल, असे प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबलनी आहे। जर बघितलं तर आपण 108 काउंटिंग सुपरवायझर असतील, 108 काउंटिंग असिस्टंट असतील आणि 108 मायक्रो ऑब्झर्वर असतील। याशिवाय विविध टीम केलेले असतात। काही मशीन घेऊन येणारी टीम असेल, वरती ठेवणारी टीम असेल, ईव्हीएम मशीनच्या सीलिंगची टीम असेल, कॉम्प्युटर कंपायलेशन असेल, मॅन्युअल कंपायलेशन असेल, असे जवळपास 1,500 ते 2,000 कर्मचाऱ्यांचा जथ्था त्या ठिकाणी दिवसभर काम करणार आहे। 4 तारखेला सकाळी 8 वाजता आपलं काउंटिंग सुरू होणार आहे। काउंटिंग सुरू होण्यापूर्वी 8 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे। स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू झाल्यानंतर मग ईव्हीएम मशीनचं काउंटिंग आपलं राहणार आहे। जवळपास कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 20 राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे। म्हणजे काही मतदारसंघामध्ये समजा मतदान केंद्र कमी आहे तर त्यांचा 18 राऊंडमध्ये मतमोजणी संपेल। मेळघाटसारख्या ठिकाणी 354 म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे 20 राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल। अशी ह्या 20 राऊंडमधली मतमोजणी आणि टपाली मतमोजणी ही एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे।